टॉस सुद्धा होईलच. पुढील मॅचचा टॉस ची प्रक्रिया आपण पार पाडणार आहोत. दीप तयार झालाय. मागच्या मॅचचा हिरो होता दीप. पहिलाच बॉल डाऊन द लेग. लेग स्टंपच्या दिशेने चेंडू वळतोय. पंच आमच्यापर्यंत वळत आहेत. पंचांचा इशारा येतो. समांतर धाबा येतात. अमांतर अतिरिक्त धाब्याची धावसंख्येचं खातं उघडलंय. दुसऱ्या फेरीतील हा पहिला मॅच मध्ये विजय संपादन केल्यानंतर दोन्ही टीमचा आत्मविश्वास वाढलाय. आता सुद्धा त्याच आत्मविश्वासाने त्यांना चांगला खेळ करायचा आहे. या विकेटवर शॉर्ट बॉल होता. डावेष्टीच्या बाजूला वळणाऱ्या चेंडूला अगदी योग्य पद्धतीने वळवलंय. लॉंग लेग पट्ट्याच्या बाहेर 6 धावा. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. सिद्धेशाच्या बॅट मधून या 6 धाव मिळतील. आता गतीचा योग्य पद्धतीने अभ्यास केलाय. रीड केलं होतं गोलंदाजाला. षटकाराच्या मदतीने धावसंख्या 7. दीप मागच्या मॅचचा हिरो होता. दीपचा हा चेंडू पुन्हा हात वळणारा चेंडू होता. थोडासा राईज जास्त झालाय. अनपेक्षितरित्या उसळी घेणारा चेंडू होता. अनइव्हन बाउन्स बघायला मिळाला गोलंदाज दीपचं. 1 धाव चौथ्या स्वरूपात पूर्ण केली सिद्धेशने. सिद्धेश खेळतोय 7 वर. 2 बॉलचा सामना केल्यानंतर 7 धावा त्याने बनवल्यात. टीमची धावसंख्या 8 2 बॉलच्या समाप्तीनंतर. दुसऱ्या फेरीमध्ये दोन्ही टीमला चांगला खेळच करायचा आहे. त्या अनुषंगाने त्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा आपण बघितल्या होत्या. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवरफुल फलंदाजी करताना इरादे स्पष्ट करतायत. 1 धाव मिळाली. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामधून थ्रो करण्याआधी ही दुसरी धाव सुद्धा पूर्ण. यावेळेला बॅटरनी ठरवले की दोघांनाही चांगल्या धावा जमा करायच्या आहेत. तिसऱ्या चौथ्या बॅटरवर आपण जास्त प्रेशर देऊन फायदा नाही. सर्व काही आपल्याला जोकावं लागेल. 100% एफर्ट द्यावा लागेल. धावसंख्या 10 3 बॉलची समाप्ती. शॉर्ट बॉल होता. सेफ ड्राईव्ह आहे हा. स्ट्रेट लॉंग ऑन रिझन मध्ये 1 नाही 2 नाही 3 नाही. धाव मिळतील 4. विजय मामा चषक चौकार. विजय मामाचा चषक नेहमी असतोय टॉप लेवलला. विजय मामाचा चषक नेहमी असतोय टॉप लेवलला. विजय मामाचा चषक नेहमी असतोय टॉप लेवलला. विजय मामाचा चषक नेहमी असतोय. आवश्यकता आहे विकेटची. परंतु 4 चेंडूंमध्येच सपासप वार आपल्याला दिसून येत आहेत. स्विंग अँड मिस. चांगला वळणदार चेंडू. थोडासा आत वळणारा चेंडू होता. हा डॉट बॉल आहे. धावसंख्या धावपळकर आहे ते 14 धावा. स्कोअर मोज ऑन 14. 5 बॉलच्या समाप्तीनंतर मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये 14 धावा बनवलेत. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार. हा चेंडू हवेत आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात. त्याच्या हातामध्ये हा झेल विसावलाय. विकेटचं पतन झालंय. याच बरोबर पहिलं षटक सुद्धा समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना वाघोबा ग्रुप कसराली टीमची धावसंख्या 14 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. गावागावात होते हो चर्चा. चषकाला लय डिमांड आमच्या. डिमांड आमच्या. चषकाला लय डिमांड आमच्या. क्रिकेटकरांचा जमतोय मोर्चा. मनात बसतोय आम्ही साऱ्यांच्या. बसतोय आम्ही साऱ्यांच्या. मनात बसतोय आम्ही साऱ्यांच्या. नाही साधा काम विजय मामाचा बक्षीस हो लाखाला. साधा काम विजय मामा. टॉस साठी इथे टॉस बॉक्सच्या दिशेने या. आदर्श फणसपाडा बी वर्सेस वाघोबा खंदरपाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा. दोन्ही टीमला नम्र विनंती असेल. आदर्श फणसपाडा आणि वाघोबा स्पोर्ट्स खंदरपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. पहिले षटक संपल्यानंतर बॅटिंग करत असताना धावफलकावर धाबा लागल्या जात आहेत. वाघोबा ग्रुप कसराली टीमच्या 14 धाबा. आता गोलंदाज आलाय अनिकेत. शॉर्ट बॉल होता. वाट बघितली. त्याच्यानंतर हे शॉट सिलेक्शन केलंय. स्कोरलेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे.
थ्रो करण्याआधी एक धाव मिळाली. फायदा दुसऱ्या धाव्याचा होतोय. कदाचित तिसरी धाव सुद्धा मिळेल असं वाटतंय. दोघांनी आता एकमेकांना साथ प्रतिसाद दिलाय. कॉलिंग चांगलं झालंय. एकाचं रूपांतर दुसऱ्यामध्ये, दुसऱ्याचं रूपांतर तिसऱ्यामध्ये आणि तिसऱ्याचं रूपांतर चौथ्यामध्ये. या 4 धावा होत आहेत पूर्ण केल्या हा चौकार. चौकाराच्या मदतीनं धावसंख्येला आकार. धावसंख्या आहे धाव पळकावर 18. दोन्ही बॅटर थोडेसे थकलेत, परंतु हार मानायची नाही. दोन्ही टीमला सुद्धा हार मानायची नाही. त्यामुळेच चांगला खेळ त्यांचा होतोय. धावसंख्या झाली धाव पळकावर 18 धाबा. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या थोडासा बाजूला वळणारा चेंडू होता, त्यामुळेच पंचाने वाईड घोषित केलं या चेंडूला. अतिरिक्त धाव मिळाली. अतिरिक्त धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 19. एक गडी बाद 19 धाबा. दोघांमध्ये हा महत्वपूर्ण मॅच. दोन टीम आमने सामने येताना दिसत आहेत. दुसऱ्या फेरीतील हा पहिलाच मॅच तुमच्या डोळ्यात समोर आलाय. जामता राजा स्पोर्ट्स खार्डी विरुद्ध वाघोबा ग्रुप कसराळी असा. इथे आता काऊ कॉर्नरमध्ये बॅटरने खेळलं होतं चेंडूला. धावबाची संधी आहे. विकेट जाण्याची शक्यता आणि ह्याच बरोबर बॅटिंग करणाऱ्या कसराळी टीमला बसतोय हा दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावसंख्या धाव पळकावर 20 for 2. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. फणसपडा टीम कॅप्टन आणि खंदरपडा टीम कॅप्टन आपण टॉससाठी यायचे. दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉससाठी या प्लीज. फणसपडा टीम आदर्श फणसपडा आणि खंदरपडा टीम कॅप्टन आपण टॉससाठी यायचे प्लीज. स्कोर इज 20 for 2. नवीन बॅटर आलाय प्रकाश. आत पडला बॉल होता. गुडलेन स्पॉटवर चेंडूला टाकलंय. थोडासा टर्न घेतोय चेंडू आणि यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो विसावतोय. धाबा आहेत धाव पळकावर 20 धाबा. 2 गडी बाद 20. या षटकाचा विचार केला तर ह्या षटकामध्ये 3 चेंडू अधिकृतरित्या अनिकेतने टाकलेत. अजूनही 3 चेंडू शेष आहेत. बॅटरचा बॅटिंग टान्स बघा. ऑफ स्टंपर सफल झालाय. चेंडूला पाठवून दिलंय. स्कोर लेग पट्ट्या बाहेर. सीमा रेषे पार. आर पार. दमदार, शामदार, बहरदार, डोलदार, वजनदार. बॅटरने ठोकलाय. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. षटकाराची मदत मिळाली आणि षटकाराच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 26 धाबा. बॅटिंग करताना कसराळी टीमची पुन्हा तशाच पद्धतीने फटका खेळायचा होता, परंतु पडणाऱ्या प्रत्येक चेंडूवर तुम्ही असे फटके खेळू शकत नाही. कारण चेंडू जसा येईल त्या चेंडूच्या गतीचा अभ्यास करायला पाहिजे. कुठल्या बाजूने चेंडू वळतोय हे सर्व काही गोष्टी लक्षात घेऊन तुमचं शॉट सिलेक्शन असायला पाहिजे. धावसंख्या 26. हा शॉर्ट बॉल होता. मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढला. डिरेक्ट हिट करण्याचा प्रयास होता मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाचा. 1 धाव मिळाली. 1च धाब्यावर संतुष्ट होत आहेत दोन्ही बॅटर. धावसंख्या 1 ने पुढे जाते आणि धाबा लागल्या जात आहेत धाव पळकावर 27. 5 बॉलच्या समाप्तीनंतर या षटकाच्या समाप्तीनंतर आपण बघतायत 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा लागल्या जातात. 2 गडी बाद 27 धाबा. अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत आणि 2 षटकांकरता 7 मिनिटांचा अवधी शिल्लक आहे. म्हणजेच आपल्याला आता ती 3 षटकं 15 मिनिटांमध्ये पूर्ण करायची होती. ती तुम्ही लक्षात घ्या. ती वेळ तुम्ही वाया घालू नका. चला आपण टॉसकडे वळतोय. खंदरपडा संघाचा कॅप्टन आणि आदर्श फणसपडा संघाचा कॅप्टन संतोषजी आमच्याबरोबर आहेत. तर त्यांच्या शुभहस्ते केला जाईल टॉस. V24ची मागणी झाली आणि आता वाघोबा खंदरपडा तुम्हाला शिकार करायची आहे. टॉस जिंकला काय निर्णय घेणार? क्षेत्ररक्षक. शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट. तुम्हाला शुभेच्छा आहेत संतोषजी. थँक्यू सो मच. ओटी कम बॉक्स. थँक्यू सो मच. इथे आपण बघतायत धाव पळकावर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धाबा लागलेल्या आहेत.
थोडीशी ड्रिंक्स मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण बघितली. दोन्ही टीम चांगल्या मजबूती निर्माण करत आहेत. पुढील होणारा मॅचचा टॉस सुद्धा झाला आहे, त्यामुळेच जास्त वेळ या ठिकाणी खर्च होणार नाही याची दक्षता सुद्धा आयोजकांकडून घेतली जाते. V24 फाउंडेशन व अग्रसेना पुरस्कृत विजय मामा चषक 2026चा हा रणसंग्राम आणि आज ग्रामीण विभागामधून हे संघ खेळत आहेत. ओ स्लॉक केलं ओ पिच बॉलला, चेंडूला पाठवून दिला मिड विकेट पट्ट्या बाहेर, बिगी सिक्सर. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. धावसंख्या 6 आता पुढे गेली आणि धाबा लागले जात आहेत 33 धाबा. स्कोर मोज ऑन 33, 2 गडी बाद 33 धाबा. हे षटक प्रगतीपथावर आहे. तिसऱ्या षटकात हार्दिक गोलंदाजी मार्गावर आलाय. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघणारा बॉल आहे. महेश कुडू सरांचा वाईड बॉलचा इशारा. धावसंख्येत 1 ने भर पडली. धाबा लागल्या जात आहेत 34 धाबा 34. धावसंख्या खूप चांगली झालेली आहे वाघोबा ग्रुप कसराळी टीमची. त्यांना हवं ते मिळतंय. जे लक्ष होतं समोर अगदी योग्य पद्धतीने त्या लक्ष्याच्या दिशेने जाताना दिसत आहेत. पुढचा बॉल हार्दिकचा पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. षटकार आलाय 6 धाबा. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. चेक आदर्श पणसपडा सर्व खेळाडूंना विनंती, आपण व्यासपीठावरती यायचे. आदर्श पणसपडा सर्व खेळाडू, त्याचबरोबर खंदरपडा आपले देखील सर्व खेळाडू हे व्यासपीठावर असतील. आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावरती या. ओव्हर टू कम बॉक्स. आता टाळ्यांचा गजर होतोय, तिथे आपण जाणार आहोत. डीजे बस सर देखील तयार असतील. संदीप, ओव्हर टू यू. थँक्यू. धावसंख्या धावपळकावर 40 झाली आहे. ओहो, या ठिकाणी डॉट बॉल जातोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 2.3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकावर 40 धाबा 40 रन्स. वाघोबा ग्रुप कसराली संघ जर जिंकतोय तर फार्म हाऊसवर त्यांच्यासाठी अपॉर्च्युनिटी असेल. अमोल किनी आणि निवृत्ती यांच्याकडून अपॉर्च्युनिटी. स्विंग अँड मिस, चांगला लेग ब्रेक चेंडू टाकला गेलाय. धावसंख्या धावपळकावर 40 धाबा 4 बॉलच्या समाप्तीनंतर. धावसंख्या तर चांगली झाली आहे वाघोबा ग्रुप कसराली टीमची, परंतु अजून दुसरा डाव शिल्लक आहे जामता राजा कार्डी टीमचा. सकाळपासून जामता राजा कार्डी टीमने चांगला परफॉर्मन्स दिलाय या स्पर्धेमध्ये. शॉर्ट बॉल होता ऑन साइडला, मिड विकेटच्या दिशेने चेंडूला वाहूला. एकदा मिळाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयास केला जाईल काय? थ्रो ॲक्युरेट इन कडे आणि त्यामुळे परत जावं लागेल या बॅटरला. विकेटचं झालंय पतन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागला तिसरा धक्का. 3 गडी बाद. धावसंख्या 41 41 फॉर 3. हे आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा. आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा. अरे ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा. ठेवलाय बक्षीस लाखाचा. यानंतर 41 धाबा. संदीप, यानंतर होणारा जो सामना आहे त्या सामन्यामध्ये जे दोन्ही संघ खेळणार आहेत वाघोबा खंदरपडा आणि आदर्श पणसपडा, दोन्ही संघ इथे आमच्या व्यासपीठावर येऊन बसतील आणि जसा सामना मैदानात संपन्न होईल, समाप्त होईल, त्यानंतर लगेचच क्षेत्ररक्षण आणि त्याचबरोबर दोन्ही बॅट्समन हे मैदानामध्ये जातील. ओव्हर टू कम बॉक्स. थँक्यू सो मच प्रशांत आदवडे सर. धावसंख्या 41 3 गडी बाद 41. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलाय रोहित. न्यू बॅटर इन मिस्टर रोहित गेलाय. वजनदार खेळाडू आहे या टीमचा. वाघोबा ग्रुप कसराली टीम कडून खेळत असताना चांगले फटकेबाजी तो करत असतो. स्विंग अँड मिस, हा हिटमॅन आहे, हा फिटमॅन आहे, परंतु सध्या तरी गोलंदाज नीट आहे, त्याची गोलंदाजी चांगली होतोय. हा डॉट बॉल. धावसंख्या 41. याचबरोबर 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागल्या जातात 41 धाबा 41 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट.
संदीप तुमच्यापर्यंत आहेत, आमच्यावर आता अमोर आहेत. अमर, किती धावा या ठिकाणी अपेक्षित आहे तुम्हाला शेवटच्या 6 चेंडूमध्ये? 20 तरी धावा आल्या पाहिजेत. 60चं आहे आमचं टार्गेट. 60 धावा होणं गरजेचं आहे. त्या अनुषंगानं प्रयत्न केले जातील का ते देखील पाहूया. ओव्हर टू कॉम्बॉक्स. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि या 6 बॉलमध्ये बघूया किती धावा होतील, कारण 60चं टार्गेट झालं पाहिजे असा विश्वास आहे अमर या खेळाडूला, जे खेळाडू कक्षामध्ये थांबलेत. तमाम क्रीडा रसिकांचा आम्ही पुन्हा एकदा V24 फाउंडेशन व अग्रसेना पुरस्कृत विजय मामा चषक 2026 मध्ये स्वागत करतोय. गोलंदाजी मार्गावर पंकज आलाय. शॉर्ट बॉल होता, टायमिंग प्रॉपर नव्हतं, चेंडू खेळून काढला जातो मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धाव मिळाली, दूरवरून फेकी व्यवस्थित नव्हती आणि आता ही विकेट मिळाली असते धावबादच्या स्वरूपात. एक धाव मिळाली, एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे यावेळेला 42, या धावसंख्या 43, 43. 3.1 बॉलच्या समाप्तीनंतर 43 धाबा. 60च्या आसपास जाण्याची इच्छा वर्तवलंय. शॉर्ट बॉल आहे, चेंडूवर केलाय जोरदार हल्ला, चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला. षटकरण्याशी वाढतोय संघाच्या धावसंख्येचा गल्ला, केलाय हल्ला, वाढतोय गल्ला. सिक्सर. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. हे शॉर्ट सिलेक्शन आपण बघितलं. बॅटरच्या बॅटच्या रडारमध्ये जर चेंडू मिळाला किंवा आकुटापाचा चेंडू मिळाला तर त्याला बॅटिंग क्रीजमध्ये फिरण्याकरता भरपूर वेळ असतो आणि त्या वेळेचा तो फायदा उचलतोय. इथे षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 49, अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. ओहो, आता चेंडू दिला होता स्लॉट मध्ये पाठवलं या चेंडूला पार्किंग लॉट मध्ये. मिळतील धावा 6. षटकार. हे आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा, आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा. अरे ठेवला 16 चेंडूंमध्ये 46 वर खेळताना दिसतोय सिद्धेश नावाचा हा खेळाडू. वॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. टीमचा हार्दिक पांड्या आहे हा आणि त्यामुळेच धावसंख्या त्याने पोहोचून ठेवले 55 वर. संदीप, अत्यंत महत्वाचं. आता सिद्धेची बॅटिंग जे ते कडक होते, टाळ्यांचा गजर त्याच्यासाठी होतोय. टीमचा कॅप्टन आहे, कॅप्टन लिडिंग पण आपण पाहू शकता. 500 रुपयाचा पारितोषिक. 50 मारली तर 50 मारली तर. पुढचा बॉल आणि आता मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, त्याच्याकडून कोणती चूक नाही झाली. गोलंदाजाला अखेरीस विकेट मिळाली. 50 झाली नाही, परंतु चांगला खेळ आपल्या टीम करता केलाय. 17 बॉलचा सामना केला आणि 17 चेंडूंमध्ये 46 धावांची उपयुक्त खेळी या बॅटरने केली. त्याचा काम नाही साधा ते पब्लिक फिदा ते त्याच्यावर, त्याचा काम नाही साधा ते पब्लिक थँक्यू डीजे. संघाचा नेता, संघाचा कर्णधार सिद्धेशने टोकले 46 धावा. शानदार बॅटिंग केले, टाळ्यांचा गजर त्याच्यासाठी. कॅप्टन नॉक. कर्णधाराला साजेचे असे खेळी साकारले. संदीप, अर्धशतक फक्त 4 धावांनी हुकले. 17 मध्ये 46 धावांची जबरदस्त विस्फोटक खेळी त्याने साकारली, ज्याच्यामध्ये 6 उत्तुंग षटकार आणि 1 खणखणीत चौकारांचा समावेश आपण बघितलाय. गुड बॅटिंग फ्रॉम मिस्टर सिद्धेश. नो मॅन इन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलाय उमेश. 4 गडी बाद. धाव फलकावर धाबा आहेत 55 धाबा. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत या इनिंगचे. 1 सफलता पंकजला मिळाली. पुढचा बॉल, टायमिंग प्रॉपर नव्हतं, इनसाइड आउट करून खेळायचं होतं बॅटरला आणि ही बेटर लाईन होती. चांगला चेंडू आहे ऑफ स्टंपच्या दिशेने. धावसंख्या 55. 1 मॅन आर्मी अशी भूमिका बॅटर सिद्धेशची आपण बघितली होती. आता पंकज शेवटच्या क्षणाला चांगली गोलंदाजी करतोय. 60च्या आसपास जायचं होतं, ही प्रतिक्रिया अमरची होती. ओहो, आणि आता मात्र 60च्या पलीकडे धावफलक जाईल. हालाय षटकार. बिगी. त्याचा काम नाही साधा ते पब्लिक फिदा ते त्याच्यावर, त्याचा काम नाही साधा ते पब्लिक फिदा ते त्याच्यावर. एका नजरत करते गार विजय मामा विरारचा टायगर. एका
पहिला डाव संपलाय आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा लागल्या जातात ते 61-62 धावसंख्येचं लक्ष दुसऱ्या इनिंग मध्ये पूर्ण करावं लागेल जामता राजा स्पोर्ट्स खाडी या टीमला आणि लवकरात लवकर दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये उतरा. वही आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये तिथे सज्ज आहेत सध्या येतील प्रशांत आदवडे. संदीप तुम्हालाच कॉमेंट्री करायचं आहे. डगआउटमध्ये लगेच आपण बसा, कारण आता लगेच आणखीन एक महत्त्वाचा मॅच. त्याचबरोबर दोन्ही संघ कंधारपडा मला वाटते ते दाखल झालं आहे. त्याचबरोबर आदर्श पणसपडा मॅच समाप्त झाल्यानंतर लगेचच टीम बॅटिंग टीम इथे येईल. आदर्श पणसपडा आणि कंधारपडा लाईनमध्ये लगेच आपल्याला मैदानात जायचं आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. 4 षटकापेक्षा कमी षटकं आपल्याला करायची नाहीत. मॅक्झिमम षटकं मिळतील याचा प्रयत्न फक्त तुमची या ठिकाणी साथ आम्हाला अपेक्षित आहे. चला बॅट्समन चला मैदानावरती. बॅट्समन लगेच मैदानावरती यायचं आहे. डगआउटमध्ये देखील इथेही मजा येईल, कारण पहिल्या इनिंगमध्ये दुबादार बॅटिंग झाले. चला बॅट्समन चला लवकर. बॅट्समन लवकर आपण यायचं आहे. तोपर्यंत क्षेत्ररक्षक सजून घ्या. क्षेत्ररक्षक सजून घ्यायचंय. दीप ज्याच्यावरती नजर असतील अत्यंत महत्त्वाचा खेळाडू आहे संदीप, गेम चेंजर खेळाडू. अर्थात त्याचा टी शर्टचा रंग आपण बघू शकता, तो रंग बदलणारा खेळाडू आहे आणि अत्यंत महत्त्वाचा डाव असेल या मॅचमध्ये. त्याला एक चांगली इनिंग पेश करावी लागेल. हा अर्थातच तुम्ही योग्य उल्लेख केला त्या खेळाडूचा. एक वेळ त्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळाला. टीम करता 10 धावा उपयुक्त बनवल्या आणि त्याच्यानंतर 1 विकेट सुद्धा मिळवला होता त्या खेळाडूने. त्याच्यावर नजर असेल जे प्रारंभिक फलंदाज असतील ते धावा कशा बनवतील ह्याकडे सर्वांच्याच नजरा आहेत. आणि जर जामता राजा स्पोर्ट्स खाडी टीमने सुरुवात चांगली केली पहिल्या षटकामध्ये तर ते विजयाच्या दिशेने जाऊ शकतात. विश्वास आहे त्यांच्या खेळाडूंना. टाळ्यांच्या गजरामध्ये बेनीचे फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत, परंतु या टाळ्यांचा आवाज किती राहील शेवटपर्यंत ते देखील बघणं गरजेचं असेल. सध्या आपण डगआउट बघतोय, काही जणांच्या हाताच्या गड्या पडल्यात. 61 धावा बघून पडलेत की काय ते मला वाटणं माहिती नाही आहे, पण जसं जशी बॅटिंग येते चांगली आपल्याला बघायला मिळेल तशा तशा या हाताच्या गड्या देखील सुटेल आणि मग टाळ्यांचा शिट्ट्यांचा गजर संदीप या ठिकाणी सुरू होईल. यस अर्थातच टाळ्या वाजतायत आता, परंतु मॅच कोण जिंकेल याकडे नजरा आहेतच सर्वांच्या. प्रत्येक खेळाडूच्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी घेतल्या जातील, कारण खेळाडू कक्षामध्ये सध्या सज्ज आहेत आमचे साथी समालोचक मित्र, महाराष्ट्रातील नामवंत समालोचक प्रशांत आदवडे. त्यांच्यापर्यंत सुद्धा आम्ही पोहोचणार आहोत. फिल्डिंग लावून घ्या. आमचे 2 ऑफिशियल मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत. तुम्ही बघू शकतायत खालिद सय्यद सरांना आणि त्यांच्यासोबतच महेश कुडू सरांना. महेश कुडू म्हटलं तर विनर्स संघाद्वारे गेले कित्येक वर्ष आपल्याला ते खेळताना दिसलं. खुळ्या गटातील मॅचमध्ये संपूर्ण भारतभर दौरे करणारे खेळाडू आहेत महेश मकवाना आणि महेश कुडू. या 2 प्रारंभिक फलंदाज नेहमीच मी बघायचो ज्यांचा परफॉर्मन्स चांगला व्हायचा. इथे आता पंच म्हणून चांगली कामगिरी करत आहेत. महेश कुडू लेदर क्रिकेट सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये ते खेळताना दिसलेत. क्लब द्वारे त्यांनी मैदानं गाजवलेत. असे नामचीन खेळाडू आज पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. दुसऱ्या बाजूला खालिद सय्यद सर सुद्धा एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू होते. त्यांना सुद्धा तुम्ही बघतायत पंचांची भूमिका ते अदा करतायत. जिंकण्याकरता आता 62 धावसंख्येचे टार्गेट आहे. 62चा आकडा आल्यानंतर मला पुन्हा आठवलं प्रशांत सर, कारण 10 मार्च 2025 साली अँड्रू ब्राउनली हा खेळाडूने पदार्पण केलं. ठेकन पहिलाच बॉलवर पहिलीच विकेट, विकेटचं पतन, पहिलाच धक्का, गॉन. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांकडून दमदार विकेट. इथे जर आपण बघितलं तर थोडासा बाहेर वळणारा चेंडू होता. फ्लाईट दिली होती. गुडलेन स्पॉटच्या दिशेने चेंडू पडलाय. बाहेर लिखताना स्क्वेअर ऑफ द विकेट कळताना दिसला हा बॅटर. बॅटचा हलकासा स्पर्श झाला आणि यष्टी रक्षकाने चांगलं काम केलं. इथे गोल्डन डकवर परत यावं लागतंय बॅटर योगेशला. आता दीप आणि शैलेश हे 2 खेळाडू या खेळपट्टीवर असतील. जबाबदारी त्यांची वाढली असेल. एक हट्टाखट्टा खेळाडू झटपट बाद केल्यानंतर तो सुद्धा निराश होतोय, हताश होतोय, परंतु इथे हताश होऊन चालणार नाही. आपल्या सर्वोत्तम कामगिरी द्यावी लागेल. अगदी बरोबर. 61 किंवा 62 धाबा निश्चितच मोठ्या आहेत, परंतु दुपारचं सत्र हवा ऑनसाईडला वाहते, त्यामुळे दुपारच्या सत्रामध्ये संदीप इथे धाबांचा पाऊस पडताना आपण नेहमी पाहिलेलं आहे. पुढचा बॉल न्यू बॅटर इन. नवीन बॅटर मैदानाच्या आत गेलाय, परंतु हा चेंडू असेल नो, खेळपट्टीच्या बाहेर पडलाय, बॅटिंग करीच्या बाहेर पडलाय.
या ठिकाणी फ्री हिट असेल, मुक्त संचार करण्याची संधी आहे. मुक्त संचार करणं म्हणजेच तुमच्यावरचा जो दबाव आहे तो दबाव बाजूला सावरणं, बाजूला करणं. दबावामधून बाहेर पडण्याकरता मोठा फटका खेचण्याचा केला होता इरादा पक्का. एक धाव मिळेल, दुसरे धाबे करता बॅटर धावतायत. पाहता पाहता तिसरी धाव मिळेल की नाही शंका आहे. खराब फेकी, फायदा उचलला. या 3 धाव मिळतील बॅटरला. 3 धाब्यांच्या मदतीनं धावसंख्येत होते बदल. धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत त्या 4 धाबा. स्कोर मोज ऑन 4. 62 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. सध्या 4 धाबा लागलेत. दिल मागे मोल. अजूनही मोठ्या फटक्यांची आवश्यकता. मॅन्डेटरी पॉवर प्ले. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये मॅक्झिमम धाबा तुम्हाला उभाराव्या लागतील. वळी आपण पुन्हा गोलंदाज तयार आहे पद्मन. अनुभवी खेळाडू आहे पद्मन. ओहो, अनुभवी खेळाडू आहे त्यामुळेच त्यांचा अनुभव इथे कामी येतोय. संघाची धावसंख्या 4. हा डॉट बॉल टाकला गेलाय पद्मनद्वारे. एक नो चेंडू पडला असला तरी पुन्हा वापसीचे संकेत दिलेत पद्मनने. जामताराजा खार्डी संघाला संकटामध्ये टाकलंय. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक आपण बघतायत. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या बॉलवर केलाय हल्ला. चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला. षटकरण्याशी वाढतोय संघाच्या धाव संख्येचा गल्ला. सिक्सर. रुबाबत्याचा हैरायण नावात जय जयकार. रुबाबत्याचा हैरायण नावात जय जयकार. विजय मामाच्या शक्तीचा सर्गात विजय मामाच्या शक्तीचा. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या वाढताना धावा लागल्या जातात. धाव फळकावर त्या 10 धाबा. स्कोर मोज ऑन 10. पहिलं षटक सुरू आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑफ समोर सफल झाला. स्लॉ केलं जातं या चेंडूला. स्कोर लग पट्ट्या बाहेर. बिगी. पुत्रांचा धर विजय मामाचा दरबार. निष्ठा कळत पगार त्याचा स्वभाव अंगार. 24 नंबर फॉर्च्युनर दिला चलई दिल. संदीप यालाच म्हणतात टीट फॉर टॅट. आणि दीप त्याचा जर्सीचा कलर वेगळा काय, तो वेगळा काय, इतरांपेक्षा वेगळा काय दाखवून देतोय. 62 धाबा आहेत ना. मी देखील इथे नाही थांबणार, मी नाही झुकणार आणि मी षटकार ठोकणार हे ते ठामपणे सांगतोय. धावसंख्या 6 पुढे जाते आणि धाबा लागल्या जातात त्या 16 धाबा. लक्ष आहे 62 या धावसंख्येचं. पदम तयार. कोण टप्प्याच्या चेंडूला खोदून काढले. लॉंग ऑन रिझर्व मध्ये स्ट्रेट लॉंग ऑन पट्ट्या बाहेर. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सीमा रेषेपार. मिळतील धाबा 4. विजय मामा चषक चौकार. मैदानी रंगणार. थँक्यू प्रशांतजी. पहिलं षटक संपले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागल्या जातात. धाव फळकावर 20. आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता 42 धावांची गरज आहे. विशेष करून आपण दीप जर खेळाडू बघितला तो आशा पल्लवित करतो. सातत्यानं चांगली कामगिरी करत असतो आणि आपण त्याला पाहिलेलं आहे. आणि त्याचं शॉर्ट सिलेक्शन, मिडल लेग स्टंपचा चेंडू असेल तर तो स्क्वेअर लेगला खेळतो किंवा मिड विकेटला खेळतो. ऑफ आणि मिडल स्टंपचा चेंडू असेल तर तो सरळ खेळतो. ही त्याची ताकद आहे. एक रायझिंग स्टार मैदानावरती आहे आणि या मॅचमध्ये 62 धावांचा पाठलाग करत असताना संदीप त्यानं आशा पल्लवित करणारी सुरुवात करून दिली. पॉवरप्लेमध्ये या ठिकाणी दीपची पॉवरफुल बॅटिंग. पहिले 3 चेंडू जर आपण बघितलं तर गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या बाजूने होते. त्याच्यानंतर आक्रमक भूमिकेमध्ये अचानकपणे येतोय. मागच्या मॅच पेक्षाही जास्त जलद गतीने धावा तो ह्या मॅच मध्ये बनवतोय. धावसंख्या आहे धाव फळकावर 20. रोहित नावाचा गोलंदाज आलाय आणि समोर बॅटर आहे शैलेश. ओहो, चांगला बॉल. फ्लाईट जास्त दिली होती. बॅटिंग क्रीजचा थोडासा पुढे टाकला होता ऑफ स्टंपच्या दिशेने या चेंडूला. चेंडू उसळी घेऊन थेट यष्टीरक्षकाच्या भेटीला जातोय. धावसंख्या आहे ती 20. 17 बॉल शिल्लक आहेत आणि 17 बॉल मध्ये जिंकण्याकरता 42 धावांची आवश्यकता. 17-42. गोलंदाज तयार. पॉवर प्लेचं बंधन शिथिल झालंय.
ओहो व्हॉलीबॉल याआधी ऑफ स्टंपच्या बाहेर जास्त निघणारा चेंडू होता, परंतु इथे जर आपण बघितलं तर ऑफ स्टंप आणि मिडल स्टंपच्या दिशेने चेंडूला टाकलंय, जो चेंडू उसळी घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. धावसंख्या धावपळकर 20. रोहित यांनी सुद्धा चांगला निश्चय केलाय. मागच्या मॅच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये तो सफल झाला नव्हता. रोहित हा 0 या धावसंख्येवर बाद झाला होता. पुढचा बॉल डाऊन द लेग, फलंदाजांनी दाखवली आणि गोलंदाजांनी वाकवली, झालं काम तमाम. विकेट डाऊन, गॉन. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. प्रशांतजी, आता काय तिथे खेळाडू कक्षामध्ये काय चर्चा होतोय, कारण 1.3 बॉलची समाप्ती झालं. धावसंख्या धावपळकर 20. 15 चेंडू शिल्लक आहेत आणि 15 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता 42 धावांची आवश्यकता आहे. सैंडी प्रॉब्लम मनुष्य से बड़ा नहीं होता, मनुष्य उससे बड़ा करता है. एक तरफ दीप जैसे बल्लेबाज है, बहुत अच्छी बल्लेबाजी करे. म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये 3 चेंडू बघा, दीपला संधी नाही मिळाली. आता देखील तेच घडते. दीपला संधी नाही, तो नॉन स्ट्रायकर एंडला आहे आणि ज्यावेळेला तो स्ट्रायकर एंडला गेलाय तेव्हा बॅट्समनचं शेअर मार्केट वधारलंय. आता गोलंदाजाचा दबदबा पहिल्या 3 चेंडूवरती आहे. इथे चुकी केली, म्हणजे इथे चूक झाली, घोडचूक झाली बॅट्समनकडनं. ज्या पद्धतीने तो बॅटिंग करत होता, स्ट्राईक रोटेट झालं नाही. एकेरी धाव देखील संदीप तितकीच महत्वाची आहे. ती लाईफ लाईन या ठिकाणी फलंदाज विसरला आणि त्याचा फायदा गोलंदाजाने उचललेला आहे. परंतु इथे एकट्या दीपवरच का अवलंबून राहावं, स्वतःचं अस्तित्व इथे स्वतःच निर्माण करायला पाहिजे. उद्या उठून कोणी म्हणू नये की याला मी घडवलंय. 11 खेळाडूंची युनिटी पाहिजे आणि ती युनिटी झाली तरच मॅचला जिंकता येतं आणि ते जिंकावंच लागेल. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज रोहित तयार. शॉर्ट बॉल होता, मोठा फटका खेळायचा होता बॅटरला. चेंडू हवेत आहे, मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक दूर असल्या कारणानं 2 धाव मिळतील असं वाटतं. या 2 धाव मिळतील. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली आता 22 वर. 2 गडी बाद 22 धाबा. अत्यावश्यक धावगती वाढली जाते. 62 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना सध्या 16 चेंडूंमध्ये 14 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता फार मोठं लक्ष आहे. 14 चेंडू आणि 40 ची आवश्यकता. 14 चेंडू 40 धाबा. ओ स्विंग अँड मिस. ब्लॉकर मध्ये चेंडूला टाकले, वाईड यॉर्करचा केलाय मारा. दबाव दडपण पूर्णतः वाढलं जात आहे. बॅटर हार्दिक बर. धावसंख्या धावपळकर 22 धाबा. पहिल्या षटकामध्ये प्रशांतजी 20 धाबा आल्या आणि या षटकात 5 चेंडूंमध्ये फक्त 2च धाबा आल्यात. शेवटच्या चेंडू नंतर पुन्हा मी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. धावसंख्या धावपळकर 22. ओहो व्हॉट बॉलिंग. रोहितने सांगितलं की मला मोठे फटके पहिल्या इनिंग मध्ये मारता आले नाही, परंतु या ठिकाणी मी चांगली गोलंदाजी करून आपल्या टीमला सावरतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकर 22. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये पाहिजे 40 धाबा. 12 मध्ये 40. आता या ओव्हरमध्ये संदीप आपण जर समीकरण पुन्हा एकदा 62 धावांचं आव्हान आहे. धावपळकर ते एकूण धाबा आहेत 22 धाबा धावपळकावर आहेत. समीकरण 12 मध्ये पाहिजे 40. 40. बरोबर आहे. आता मैदानावरचा जो सामना आपण बघितला, मगाशी तुम्ही छान उल्लेख केला की सांघिक कामगिरी महत्त्वाची आहे, पण रोल काय? दीपला मॅक्झिमम चेंडू खेळायला पाहिजे होते, ते खेळता आले नाही आहेत. बघा परिणाम धावसंख्येवरती झाला. जर एकेरी 1 धाव घेतली गेली असती तर सामन्याचं चित्र थोडंसं वेगळं असतं. रोहितला तुम्ही सन्मान द्यायचा आहे की त्याला अनसेटल करायचं आहे हे तुम्हाला ठरवता आलं नाही आहे आणि दीपला किती बॅटिंग द्यायची हे ठरवता आलं नाही आहे. आणि परिणामतः या ओव्हरमध्ये फक्त 2 धाबा. दीप नॉन स्ट्रायकर एंडला राहिला. विराट कोहलीला तुम्ही नॉन स्ट्रायकर एंडला ठेवू शकत नाही. सचिन तेंडुलकरला तुम्ही नॉन स्ट्रायकर एंडला ठेवू शकत नाही. तुमचा फॉर्ममध्ये असलेला खेळाडू तुम्ही नॉन स्ट्रायकर एंडला ठेवू शकत नाही. परिणामतः या ठिकाणी काय घडलं बघा, काय बिघडलं खऱ्या अर्थानं. संधी गोलंदाजाला मिळाली, त्यांनी अतिशय तिखट मारा केला. त्यामुळे आता बिकट अवस्था झालेली आहे. अगदी बरोबर, तुमच्या मताशी मी सहमत आहे. तिखट मारा त्यामुळेच बिकट अवस्था. 22 धावा धावपळकावर अजूनही वेळ गेली नाही. जामता राजा स्पोर्ट्स काडी टीम या लक्ष्याचा पाठलाग करू शकतो असं मला वाटतं. 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता पाहिजे 40 धावा. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय अनंत नावाचा गोलंदाज आलाय. स्ट्राईक इन कडे दीप. ओहो दीपने चेंडूला काढलाय खोदून ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनची जागा काढली शोधून. षटकार. मैदान
मैदानी सामना रंगलाय बघायाले रसिक रण मैदानी सामना रंगलाय थँक्यू डीजे. संदीप बघा, दीप येथे स्ट्राईक रेंजला आला आणि काय फरक पडलेला आहे. तुम्ही किती असाल हुशार, किती असाल चॅप्टर, तुम्ही टाकला यॉर्कर तर मी खेळणार हेलिकॉप्टर. हेलिकॉप्टर उडाले आकाशात, लँड झाले प्रेक्षकात, टाळ्यांचा गजर होईल कारण दीप आलाय. तो दीप नाहीये, आशा आणि आकांक्षाचा दीप प्रचोदित करणारा खेळाडू आहे. तो नॉन स्ट्रायकर एंडला राहिला तर गोलंदाजाचा दबदबा, तो स्ट्रायकर एंडला राहिला तर गोलंदाजाची अग्निपरीक्षा. धावसंख्या धावपैकर 28. श्रेयश कदम याची आठवण करून देणारा हा फटका पाहायला मिळाला. पुन्हा एकदा चेंडूला उडवलंय, गोईंग गॉन, सिक्सर. विजय मामा क्रिकेट चषक क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक विजय मामा क्रिकेट चषक क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक. काय कमालीचा मॅच सुरू आहे. अत्यंत दर्जेदार बॅटिंग करत असताना दीप इज हियर, he will take care. बॉल बॉडी लाइन के बाहर, इट्स अ सिक्सर. व्हाट अ शॉट प्लेड बाय दीप. धावसंख्या 6 ने पुढे सरकते आणि धावा लागल्या जातात. धावपैकर 34 धावा. स्कोअर मोजॉन 34. दीप आहे त्यामुळेच या मॅच मध्ये आता पुन्हा एकदा रंग चढलेले दिसून येत आहेत. 10 बॉल शिल्लक आहेत. 10 बॉल मध्ये 28 ची गरज. 6 बॉलचा सामना केला दीपने आणि 6 मध्ये तो व्यक्तिगत 28 धावसंख्येवर खेळतोय. संघाची धावसंख्या 3 गडी बाद 34. फुलपिच बॉल होता, सरळ बॅटचा वापर केलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव. यावेळेला त्याला रीड केलं होतं गोलंदाजांनी आणि एक चांगला चेंडू टाकला गेलाय. धावसंख्या 1 ने पुढे गेली. धावसंख्या झाली आहे ती 35 धावा. 9 बॉल मध्ये पाहिजे 27. विजयाचा गुलाल जर तुम्हाला उधळायचा असेल तर अशा आकांक्षाचा जो या ठिकाणी दीप प्रज्वलित ठेवायला लागेल, ही मशाल तुम्हाला पेटवत ठेवावी लागेल. मजा येते. अतिशय रोमर्षक असा सामना. पुढचा बॉल पुढे येऊन खेळला जाते. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षकाच्या हातामधून हा चेंडू सटकलाय, निसटलाय. हालाय नशिबाचा चौकार. कधी कधी भाग्य सुद्धा आपल्याला साथ देत असतंय. 4 धावा. स्पर्धा भव्य आकर्षक चंदन सारची शान विजय घरट मामा महान या संधी बघा काय घडलंय. मैदानावरती सोपा झेल होता, तो अवघड केला आणि त्यानंतर चेंडू सीमारेषा पार देखील गेलाय. इथे हा इथे झेल सुटलाय. टांगा पलटी, गोडापारा, चेंडू सीमारेषा पार, चौकार. धावसंख्या 39. स्कोर मोज ऑन 39. धावसंख्या 39. 4 चेंडू टाकून झाले त्या षटकामध्ये. आता इक्वेशन आणि सिच्युएशन आपल्याला स्पष्ट दिसतंय या स्क्रीनवर. 8 बॉल मध्ये 23 धाब्यांची गरज आहे. स्विंग अँड मिस. यावेळेला अतिशय चांगला बॉल, गुड डिलिव्हरी, गुड लेंथ क्षेत्रामध्ये चेंडूला टाकले. आनंद या गोलंदाजाने, आनंदने 5 बॉल टाकलेत. 5 बॉल मध्ये आतापर्यंत खर्च केले 17 धाबा. मागडा ठरलाय तो, वापसी त्याला करावी लागेल. वापसी तो करतोय. धावसंख्या 39. 7 मध्ये 23 ची आवश्यकता. तिथे नेमकं काय चाललंय आता प्रशांतजी? या चेंडू नंतर आपण ते प्रतिक्रिया घेऊ, कारण हा चेंडू अत्यंत महत्वाचा, सोन्याची किंमत आहे. आहा, मोठा फटका. हवेत आहे चेंडू. क्षेत्ररक्षकाकडून चूक होईल का? आणि त्याच्याकडून झाली चूक. चुकीला माफी नाही. चौकारणीशी भागवली बॅटरने संघाची भूक. 4 धावा. हे विजय मामाचा बायोडेटा कागरी सेनेचा पुढारी मोठा क्रिकेट थँक्यू. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागल्या जातात. धावपैकी 43. 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता 19 धावांची आवश्यकता. 6-19. उत्कंठा शिगेला पोचले. जय आमच्या बरोबर आहे. चेतन मैदानावरती आणि दुसऱ्या बाजूला दीप आहे. काय वाटते हा सामना तुम्ही जिंकाल का? जिंकणार. कोणावरती जास्त विश्वास आहे? चेतन तुम्हाला मॅच काढून देईल की दीप? दोघांवरती. या एक षटक असं होतं तिथं धावा आल्या नाहीत. काय प्लॅन होता? आता काय सांगणार आता. प्लॅन थोडासा चुकला होता. प्लॅन ए चुकला, प्लॅन बी चुकला, परंतु आता मैदानावरती जे मागे काही झालं त्यावरती विचार करायचा नाहीये. 6 चेंडूमध्ये 19 धावा ठोकायचे आहेत तर गोलंदाजाला त्या वाचवायच्या. रोमहर्षक सामना आणि संदीप हीच वेळ आहे स्वतःला सिद्ध करण्याची, स्वतःला प्रसिद्ध करण्याची, विजयाचा गुलाल उधळायची, जल्लोष करण्याची हीच वेळ आहे. 7 चेंडू 19 धावा. हिरो बनण्याची संधी आहे.
6 मध्ये 19 धाबांची आवश्यकता. श्वास आणि विश्वास हे दोन्ही अदृश्य असतात मित्रांनो, परंतु या दोघांमध्ये इतकी प्रचंड ताकद असते ज्या अशक्य गोष्टीला सुद्धा शक्य करून दाखवून देत आहेत. इथे शक्य करावं लागेल बॅटरला, शक्य करावं लागेल बॉलरला. ओहो, या ठिकाणी आपण बघितलं तर विचित्र पद्धतीने चेंडू आता पुन्हा गोलंदाजाच्या हातामध्ये गेलाय. 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये 19ची आवश्यकता. संदीप पहिला चेंडू आहे ना तो निश्चितच या ठिकाणी उत्कंठा वाढवणार आहे. डॉट बॉल काय सुरुवात केली गोलंदाजांनी. प्रकाश तयार. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल आहे, बाहेर निघणारा बॉल आहे. वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाबेशी धावसंख्येत होतोय बदल. धाव फळकावर धावा लागल्या जातात. यावेळेला त्या 44 धाबा 44. 5 मध्ये पाहिजेत 18 धाबा. मागच्या मॅचचा हिरो आहे प्रकाश. स्विंग अँड मिस. बॅटर या ठिकाणी बीट होतोय, धावा काय मिळत नाही. याच बरोबर हा डॉट बॉल. पुन्हा एकदा उत्कंठ वाढल्या जात आहे. 4 बॉलमध्ये प्रशांतजी 18 धाब्यांची आवश्यकता आहे. विजयाची आशा आणि पराभवाच्या भीतीमधलं जे अंतर असतं ना ते हेच असतं. उत्कंठ शिगेला पोचलेली आहे. हृदयाची धडधड वाढली आहे आणि आता हृदयाची स्पंदन वाढत असताना या मॅचचा आनंद मनमुरादपणे घेत असताना प्रेक्षक. पुढचा बॉल. ओहो, हाफ ट्रॅकर चेंडू होता. गोलंदाजाच्या चुकीमुळेच या ठिकाणी हुक केलं जाते या चेंडूला. चेंडू लॉंग लेग पट्ट्या बाहेर. सीमा रेषेपार. मिळतील धाबा 4. विजय मामा चषक चौकार. या चंदन सर्वाल्यांनी विकासाला आणलंय गती. या चंदन सर्वाल्यांनी विकासाला आणलंय गती. अरे 3 चेंडू आणि 3 चेंडूंमध्ये आता पाहिजे 14 धाबा. धाव संख्या झाली आहे प्रशांतजी 48 48. पुढचा चेंडू अतिशय महत्वाचा निर्णायक असणार आहे. किंमत आता त्याची वाढली आहे. चांदीच्या किमतीचा चेंडू आहे. ओहो, मोठा पटका चेंडूला उडवलाय. चेंडू हवेत आहे. विकेट घेण्याकरता गोलंदाज करताय जीवाचा आटापिटा. फलंदाजाने मारलेला चेंडू शतरक्षकाला करतोय बाय बाय टाटा. सिक्सर. आणलंय गती. अरे किंग मेकर आहेत किती ना त्यांना विजय मामाची भीती. किंग मेकर थँक्यू डीजे. 2 चेंडूमध्ये 8. कोणाचे लावणार वाट. मैदानावरती धावा हव्यात 8. काय वर्णू मी विजय मामा चषक 2026चा ताट. आणि मैदानावरती दीपची बॅटिंग जर बघितली तर त्याला लागले धावांची भूक. तो शॉट खेळतोय चाबूक. बॅटिंग होते झापूक झुपूक झापूक झोपूक. मजा येते प्रेक्षकांना. धावसंख्या धावपळकावर 54. 2 मध्ये 8. ओहो, फुलटॉस बॉल आहे. कॅचेस विन द मॅचेस. ओहो, तिघांनी सोडून दिलाय. इथे संधी होती फिल्डिंग करणाऱ्या टीमला. चेंडू सीमा रेषेपार. चौकार. अरे विजय घरत मामायो पॉवरफुल टायगर. पॉवरफुल टायगर. पॉवरफुल टायगर. थँक्यू सँडी. डगआउट मध्ये अस्वस्थ असलेला हा संपूर्ण डगआउट आपण पाहू शकतोय. काय होईल काय होईल काय होईल. सामना जिंकला का तुम्ही. जिंकणार. दादा तुला काय वाटतंय. जिंकणार. हृदयाची दडदड वाढले. हो हो. वाढले हृदयाचे दडदड वाढले. माधुरी दीक्षितचं गाणं वाजतंय. धक्क धक्क करणे लगा. काय सामना मैदानावरती रंगलेला आहे. पैसा बसून मॅच आहे. पराभव लागतो सर्वांच्या जिवारी. जिंकण्यासाठी धडपड सारी. विजय मामा चषक 2026 जिंकण्याची झाली तयारी. पाहूया कोण पडतंय कोणावर भारी. कोण पडतंय कोणावर भारी. टाळ्यांचा गजर. हृदयाची धडधड. पण आता गडबड करू नका. गडबड झाली तर या ठिकाणी सगळंच काही आता जेवढी मेहनत केली ती मेहनत पाण्यामध्ये जाऊ शकते. 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये गोल्डन चौकाराची आवश्यकता. 1 मध्ये 4. मोठा पटका खेचला जातोय आणि 1 मध्ये खेचलाय 4. या ठिकाणी मॅचला जिंकून दिलंय. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. ही इज प्लेइंग ऑन 49 नॉट आउट. 49 धावसंख्येवर नाबाद राहिला खेळाडू. कॉंग्रॅच्युलेशन. वेल प्लेड डीप. अरे जाईल तिथल्या अड्ड्यावर विजय मामाची आहे हवा. अरे जाईल तिथल्या अड्ड्यावर विजय मामाची आहे हवा. थँक्यू डीजे. निश्चित विजय मामांची पराभूत झालेला संघ कॅप्टन आपण या ठिकाणी यायचं आहे. आपला पुरस्कार अर्थात या ठिकाणी तुम्हाला सन्मान करण्यात येईल. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार संदीप जाहीर करतील.
कॉंग्रॅच्युलेशन जामता राजा स्पोर्ट्स खाडी टीम. मॅन ऑफ द मॅच गोज टू वन अँड ओनली मिस्टर दीप इज द मॅन ऑफ द मॅच. 49 धाबा, जवळजवळ 6 षटकार आणि